नेपाळमध्ये झालेली या दुर्घटनेमुळे आपल्याला आपल्या प्रवासाच्या सुरक्षेविषयी गंभीरपणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे। जळगाव जिल्ह्यातील भाविक नेपाळ दर्शनासाठी गेले होते, परंतु त्यांच्या प्रवासाचा शेवट अत्यंत दुःखद ठरला। बसचा चालक नियंत्रण गमावल्याने बस थेट नदीत कोसळली आणि 24 निष्पाप जीवांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ केंद्र सरकारशी संवाद साधून मृतांच्या कुटुंबियांना सहवेदना दिली आणि त्यांचे मृतदेह लवकरात लवकर महाराष्ट्रात आणण्याची व्यवस्था केली। उद्या वायुसेनेच्या विमानाद्वारे हे मृतदेह नाशिक येथे आणले जातील आणि तिथून त्यांच्या कुटुंबियांकडे पोहोचवले जातील। ही घटना केवळ एक अपघाताची नाही, तर आपल्या सुरक्षेवरील मोठे प्रश्न उभे करते। बस चालकाच्या नियंत्रण गमावण्यामुळे झालेले हे विनाशकारी नुकसान आपल्याला अधिक सुरक्षित प्रवासाच्या पद्धतींवर विचार करण्यास भाग पाडते। अशा दुर्घटना टाळण्यासाठी आपण काय करू शकतो यावर विचार करण्याची वेळ आली आहे। सरकारी यंत्रणा आणि आपली सुरक्षा यांच्यातील समन्वय किती महत्त्वाचा आहे हेही या घटनेने अधोरेखित केले आहे। प्रत्येक प्रवासासाठी योग्य नियोजन, सुरक्षित वाहतूक व्यवस्था आणि तंत्रज्ञानाचा वापर यावर आपली सुरक्षा अवलंबून असते आणि त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड आपल्यासाठी किती धोकादायक ठरू शकते हे या घटनेतून स्पष्ट होते।